मामी आता हे भजे कोणासाठी बनवले तुम्ही? हो बाई, तू इथं तब्येत बरी नाही आहे ना, मग तू एवढं लक्ष काय देते इथं स्वयंपाकघरात? आता जो जसा करते तसं करू दे ना. आता बाई आम्ही आलो 4 दिवसासाठी, तर काय खाऊ प्यावं नाही काय? पण मामी आताच तर जेवण झालं, जेमतेम ताटा आणून ठेवले तिकडून इकडे, तरी तुम्ही पकोडे बनवले. ते पनीरचे ते पनीर भाजीसाठी आणलं होतं ना मामाजीनं मगानी. काय झालं होतं, आणलं होतं तर मग आम्हाला आवडते पनीरचे पकोडे, ते मामाला लय आवडते. मग ते मामा म्हणे बनवतं काय म्हणे. मी म्हटलं ठीक आहे. त्याला माहीत होतं पनीर आणलं होतं म्हणून त्याच्या जवयानं, तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं बनवतं म्हटलं. मग मी आली इकडे बनवायला लागली बाई. मामी एक तर आमच्या गावात माहिती आहे का पनीर गिनीर भेटत नाही, बाहेर गावून आणायला लागते तिकडून. मग आता तुम्ही सांगा, संध्याकाळी जर मामाजीनं म्हटलं आम्हाला तर भाजी करा आता, तर कायची भाजी करावं आम्ही? कारण आता सकाळी स्वयंपाक ते करून घेते स्वयंपाकवाली, पण रातचा स्वयंपाक मग आम्हालाच करायला लागते ना. मग आम्ही दोघी जावा मिळून करतो कसंही. तर भाजी ते आणलं होतं मामाजीनं पनीर, सांगितलं होतं करजा म्हणून. आता तुम्ही घेतले त्याचे पकोडे बनवून, बरं पूर्णशाची बनवले, थोडंसं ठेवलंही नाही. तर दुसरी कायची बनवून घ्यायचो. पनीर म्हणा होतं म्हणा, खाल्ले म्हणा पकोडे बनवून. सांगून देतो ना माझं नाव, काय फरक पडून राहिलाय? माझं नाव शिंदू आहे, माहित नाही ना तुला? मी सांगून देतो आता. शिंदू मामीनं खाल्ले म्हणा पकोडे म्हणा, असं सांगजो. मामानं मामीनं बनवले होते म्हणा. त्याला तुम्हाला तर माहित आहे म्हणा पाहिजेच म्हणून. त्याला पहिलेच माहित आहे आम्ही येतो का नाही, तर आम्हाला असंच काही पाहिजे तर आणून ठेवतच ते जवळ सगळं. हो, मी तर म्हणतो त्यानं हे पनीर पकोडेसाठीच आणून ठेवलं असं, कारण आम्हाला खायला पाहिजे ते त्याला माहीतच होतं. एवढे मोठे करून ठेवले मामीनं, आणि खाणं होऊन नाही राहिले आता. एवढे इथे शिल्लक ठेवून दिले आहे का नाही? आता काय करू मी याचं? मला तर असं वाटतं का हे घेऊन जाऊ का राजेशजीसाठी? माहीत पडते, खाल्ले तर खाल्ले त्याईनं, म्हणतो त्याला खाता काय म्हणून तुम्ही. हे काय करून राहिली तू जेवण घेऊन झाल्यावर? हिनं काय बनवलं बापा हे पकोडे? कायसाठी बनवली ना आता हे? असं आहे मोहिनीचं काम, नुसतं उधळपट्टी करत राहते. तेलाचा नासोडा, सगळ्या वस्तूचा नासोडा होते. आणि मग म्हणते का पुरत नाही किराणा. कसा पुरणार आहे किराणा महिनाभर? हे असं चालूच राहते तर कसा पुरण? मग पैसा जाते तर मग बोंबलते. मोहिनी, वैशाली ताई केवढ्या दचकली हो मी, एवढ्या जोरा नावात दिलं एकदम मला मागून येऊन. मला तू सांग आता तर जेवण झालं ना आपलं, चांगलं मस्त आंब्याचा रस पुरी, सगळं जेवलो ना आपण, भात भाजी सगळं. मग हे आता पकोड बनवायची काय गरज होती तुले? ते पनीरचे बनवले वाटते. आणि तू सांग, ते पनीर मामाजीनं रात्री भाजीसाठी आणलं होतं, बरं सांगितलं होतं तुले माझ्यासमोरच. दोघीला सांगितलं होतं आपल्याला का सुनबाई संध्याकाळी पनीरची भाजी बनव जा, आणि पालक आणून ठेवली एवढी मोठी. आणि तू सांग त्या पकोडे बनवून घेतले त्याचे. आता ते मन काय तेही खायला झाले होते काय? जमतेम जेवण झाले बरोबरच. मग म्हणतं किराणा पुरत नाही, मग पैसे द्यायला लागते तर मग जीवावर येते. मग म्हणतं का नाही वैशाली ताई, आम्ही जेवढे पैसे द्याव काय, तुम्ही द्या अर्धे, असं तसं करता मग. वैशाली ताई थांब ना, सुपरफास्ट एक्सप्रेसच चालू केली तुम्ही तर. अरे थांबा, मला ऐकून तर घ्या पहिले. काय ऐकायला बिचारे, मला कधी असं नाचधूस केलं ना कोणा तर बिलकुल आवडत नाही खरंच. कसं आहे, आपल्याला खायचं आहे वस्तू तर हे कोणा टाइमची खायची होय? आता 4-5 वाजता चल बा नाश्त्याचा टाइम आला, किंवा सकाळचा टाइम आहे तर गोष्ट अलग आहे. आता जेवण झाल्याबरोबर 12 वाजता जेवण झालं आणि 1 वाजता कोण खाते होय एवढा उन्हीचं तेलाचं? वैशाली ताई झालं तुमचं, बोलू मी आता काही? हे मॅने केले पकोडे, हे त्या मामीने बनवले म्हटलं. त्यानं नेले आणि ही एक प्लेट इथं ठेवली पडली, म्हणून राहिली. मी पाहायला आले ते का बा आता यायचं काही खाणं होत नाही, ते न्यू काय म्हटलं राजेशजीसाठी, म्हणून मी इथं पाहायला आले. मी बोलली मामीले, तर मामी म्हणते नाही आम्हाला सवयच आहे म्हणते खायची. आणि म्हणते तुझ्या सासऱ्याला म्हणते आमच्यासाठी सांगले म्हणते हे पकोडे, म्हणते पकोडे म्हणतो हे पनीर का बा पकोडे बनवून न खाई, त्याला माहिती म्हणते आम्हाला आवडते म्हणून. भाजी काय म्हणते कायची बनवून घ्यायचं म्हणते, असं म्हटलं मला. सांगा मग आता काय बोलणार आहे मी? मामीनं बनवलं काय, मग काय बोलता येते आपल्याला? आपण बोललं तर त्या पैसे बोलते आपल्याला. जाऊ दे, बनवू दे, खाऊ दे, काय म्हणा. वैशाली ताई मग सामानाचा किती नासधूस होते व. किती मोठं बेसन गेलं, पनीर आणलं होतं मामाजीनं अर्धा किलो, पूर्ण अर्धा किलोचे पकोडे बनवले म्हटलं मामीनं. काहीच नाही ठेवलं फ्रीजमध्ये. फ्रीजमध्ये फळं होते ना, अंगूर हे ते होतं का नाही, चिक्कू आणले होते, पूर्ण खाल्ले, काहीच नाही ठेवलं. काय माहित काल रात्रभर खाल्लं काय ते येईना, सकाळी उठले तर काहीच नव्हतं फ्रीजमध्ये. काल तर पुरा फ्रीज भरला होता. अहो हो, त्याच्यातले ते काय म्हणते ड्रायफ्रूट काढून घ्यायचो, काजू बदाम ते काढून घ्यायचो. वैशाली ताई म्हणून मी कुलूप लावत असतो. आता जर कधी फ्रीजला कुलूप असतं ना, तर त्याच्यातलं सामान नसतं गेलं ना, पनीर गेलं असतं ना, काही गेलं असतं. तुम्ही म्हणता मग काय कुलूप लावू नको, म्हणून होई एवढं झालं सगळं. अहो मोहिनी, आता आपण काय म्हणतो घरातलेच लोक आहे सगळे, तर काय घरातल्यासाठी कुलूप लावा काय ती फ्रीजले? चल बा खोली लावलं, कोणा कायले लावलं तर गोष्ट अलग आहे, फ्रीजले कुलूप लावा काय? एवढे पकोडे वाया गेल्यासारखं झालं आता काम. आता काय तुम्ही वैशाली ताई, नाहीतरी मामीने हे ठेवलेच आहे, मला नाही वाटत त्या काही म्हणून. आता मला तर वाटते आता असे हे उचलन आणि फेकून देईन कचऱ्यात, असं वाटतं मला. अहो त्याला किंमत नाही आहे मोहिनी, तुला सांगतो, त्यानं कधीच काम केलं नाही कोणासाठी. मग त्याला काय किंमत राहणार आहे? नाच दूध झालं काही झालं तरी ते किंमत आपल्यासारखी येईल. आपल्याला माहित आहे आपल्याला काम करावं लागते म्हणून. त्या कामच करत नाही ना दोघंही नवरा बायको, जिथे गेले तिथे नुसतं खातच राहते म्हणते. काल सांगितलं नाही का राजेश बापूजीनं? बस ते गोष्ट खरीच आहे. अशानं झाला आता माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर केसच नाही राहत आता. असा जर पगार जर याच्यातच चालला गेला तर काय करावं आम्ही? कायच्यासाठी जमा करावा बाबा आता पैसा?
असं पाहिजे होतं तुम्हाला. हा, चटुरा करायला घरात दोघीच दोघी. वैशाली तुम्ही सामीला इथले नाही काय? मला वाटलं का तू नाही आहे याच्यात. मस्त दोघी जणी खाऊन राहिल्या बनवून. आत्ताच जेवण झालं. जेवल्याबरोबर कसं काय धकते हो तुम्हाला एवढ्याला? हा, मार खाताच खाता मग म्हणता काही दुखते ते दुखते. खाली लिमिटच नाही ना तुमच्याजवळ काही. घरात असलं तेवढं नाचधूस करत राहता नुसतं. अशानं पुरत असते काय? अशानं नाही पुरत. महिनाभर नाही पुरत म्हटलं. एवढं मोठं सामान आणते माझी पोरं. कसं पुरू द्यान तुम्ही? म्हणूनच पुरत नाही हो. कायसाठी बनवायला लागत होते आता हे भजे गिजे? कायसाठी बनवली आहे आता? भजे बनवले, चटणी बनवली आहे. हे असं पाहिजे ना तुम्हाला. तेला मेलाचं खाता आणि मग चालले दवाखान्यात पैसे लावाले. मग बिमार पडता. जेव्हाच्या वेळेस जेवली नाही काय मोहिनी? आंब्याचा रस तर चांगला जोडला. तरी म्हटलं आता हे पाहिजेच काय? आमचं नाही आता बाई. हे तुमच्या भावजाईनं बनवलं, आम्हाला का म्हणू? हे तर मी काय म्हणते, उचलली इच्छी प्लेट फक्त वैशाली दाखवाले. हा, मायावरच नका फिरू नुसतं. मीच नाही घरात काही खादोळी. घरातही लोक आहे म्हटलं, बाकीचे खातेच. उपाशी नाही राहत काही. मलाच म्हणून राहिला नुसतं. मी काहीच नाही केलं म्हटलं. मी फक्त पाहायला आली होती. मला मामी दिसल्या. मामीनं पुरं पनीर आणलं होतं ना. आम्हाजीनं पुरं खर्च करून टाकलं म्हटलं. असं वहिनीनं केलं काय? शिंदू वहिनीनं? बरोबर आहे. माझ्या भावासाठी बनवलं असं. ते चालत नाही ना त्याला कसं आंब्याचा रसगी सावडत नाही जास्त. म्हणून मग त्याची भूक नसन गेली. त्यानं म्हटलं असं तिला कर बा पकोडे. येईनं मग आणि पनीर आणलं तर माहीतच आहे त्याला. म्हणून असं आणलं असं. म्हटलं असं त्यानं कर पकोडे कर बरं शिंदू. शिंदूनं केले मग. जाऊ दे. नेले का ते खासाठी? हे कोणासाठी ठेवले मग इथं? हे तुमच्यासाठी ठेवले असेल ना. हे घ्या ना, खा तुम्ही. बस बापा, मी नाही खात आता. मी जेवली आहे. जेवण झाल्यावर तर आपल्याला काही पाहिजेच नाही. तुम्हाला माहीतच आहे. तसं आपल्या घरात कोणी खात नाही. मी म्हटलं आता तू होऊ शकते. तू इच्छा झाली असं म्हटलं खायची तर खाऊन राहिली असं म्हटलं बनवून. आता बाई, आता तुम्ही मला पहिल्यांदाच पाहून राहिला का एवढ्या दिवसात? 2-3 वर्ष झाले मला मी इथं आहे घरात. तर तेव्हापासून कधी मी जेवण झाल्यावर असं काही बनवून खाल्लं तर आज खाणार आहे? तुम्हाला असं थोडंसं समजायला पाहिजे होतं. पण नाही, सुनाईवर विश्वासच नाही तुमचा. ना तुम्हाला सुनायच्या सवयी माहित आहे. तर काय बोलाल नाही तुम्ही आम्हाला? आता मला थोडी माहित आहे कोण बनवलं काय बनवलं म्हणून. अरे वहिनी, कुठं गेला दादा? खोलीत आहे काय अंदर? हो, झोपले आहे तुमचे भाऊ. ते आता बरंच नाही लागून राहिलं म्हणे त्याला. तर मी काय म्हणत होती, तुम्ही मला 500 रुपये देता काय? ते त्याच्यासाठी जराशी दवाई गिवाई आणता येते मला. आणि ते पान, तंबाखू, सुपारी हे सरलं कधी ते घेऊन येतो म्हटलं जरासं. तर त्याच्यासाठी म्हणून राहिली. आपल्या घरी आहे ना मग वहिनी. पान, सुपारी, तंबाखू सगळंच आहे आपल्या इथं. पानाचं झाडच आहे आणि बाकी सगळंच आहे मग डब्यात भरलं. स्वयंपाकघरात दिसले नाही का तुम्हाला डब्बे? एवढे तर डब्बे भरले आहे. सोप, सुपारी, तंबाखू, इलायची सगळंच आहे. फक्त पान राहिले तर पान तिथंच आहे झाडाले. 2-3 पानं तोडायचे आणि खाऊन घ्यायचे कोणाला लागले तर. हो, पण ते दवाई आहे का मग घरी? दवाई आणायला लागते ना. त्याच्यासाठी दे जा मग मला 500 रुपये. बरं देतो ना. 500 रुपयानं होईन का जास्त पाहिजे? नाही, सध्याचे 500 दे जा. मग लागले तर मागन मग. काही आपले काही दुसरा आहे काय? तुमचं काही नाही काय वाटलं थोडी गेलाय की मग? नाही बहीण, तुम्ही चिंता नका करू. तुम्हाला लागलं नाही तर मला मागत जा तुम्ही फक्त. ते पकोडे बनवले होते काय तुम्ही आता? हे ना पनीर आणलं मग आणि भाजीसाठी. त्याचे पनीरचे पकोडे बनवले होते काय? हो, तुम्हाला तर माहिती आहे ना तुमच्या भावाला पाहिजे म्हणून. आपलं तर काही नाही, आपल्या चोचले नाही आहे. मी तर जेवली होती. मग ते काही जेवले नाही ना, त्याला बरं लागत म्हणे. तर मग ते मला आता म्हणे जरा शांत काय म्हणे शिंदू म्हणे बनवून म्हणे. मग मी म्हटलं आता काय तुम्हाला त्रास द्यावं म्हटलं. तुम्हाला सुनाईले ह्या सुना पहिलेच तर आराम करून राहिला तुमच्या. आणि काय म्हटलं बाबा त्याला आता त्रास द्याव. म्हणून मग मी स्वतःच गेली आणि बनवले. तुमची सून आली बाबा. ते आली ना, भले मला बोलायला लागले टचटच. आमच्या इच्छा खाता काय आणि असं तसं एवढं नाच करता काय आणि पुरं पनीर खाऊन घेता काय, अशी बोलायला लागली होती मला ते. मी म्हटलं बाई, म्हटलं तुला काही माहित नाही म्हटलं. आता मी आली नाही म्हटलं एवढ्यात म्हणून म्हटलं. नाही तर आम्ही नेहमीच येतो ना म्हटलं दोघेच ना. तर आलो म्हणजे इथं राहतच म्हटलं. 15 दिवस महिनाभर तर राहतच असतो म्हटलं आम्ही दरवेळेस. आणि आम्हाला जे लागलं आमची ननदबाई कधी नाही म्हणत म्हटलं. आजपर्यंत त्याने आम्हाला रोकलं नाही टोकलं नाही म्हटलं. खा म्हणते म्हटलं तुम्हाला जे वाटते ते वक्तात आणून देते म्हटलं. आणि तुम्ही तर बस म्हटलं बाबा, पहिलाच दिवस आहे आज तर असे टोकून राहिले म्हटलं आम्हाला खाऊ देता का नाही खाऊ देत म्हटलं बाबा. नाही, मी सांगितलं तिला आता समजून. ते म्हणे मला मी सांगितलं तिले. मी म्हटलं खाऊ दे म्हटलं त्याला. ते काय माझ्या घरी येते म्हटलं. त्याला मग एक आशा आहे म्हटलं म्हणून येते म्हटलं. माझे भाऊ जाय चांगले आहे म्हटलं. ते खाऊ देत जाय म्हटलं त्याला. जेवढं वाटतं तेवढं खाऊ देत जाय म्हटलं. ते काही सोबत नेणार नाही आहे म्हटलं आपल्या घरचं काही. हो ना बाई, त्याला तर असं वाटते का याच्या घरी काय काही खातच नाही का हे लोक. आपल्याच घरी खाऊन राहिले. आमच्या घरी असंच खातो म्हणा आम्ही, म्हणून आम्हाला सवय पडली आहे असंच खायची. आई, राजेश दादा घरी आहे काय? का गेला तो ऑफिसला आता? माहित नाही बा मला. जाऊन पाहिजे तू आहे का नाही येतं. तिला विचार ना मोहिनीले. असं तर सांगा ते. पहा म्हटलं असं राहते. पोरं लहान लहान राहते तर बरोबर बोलते. मामा मामी करत धावत येतात म्हटलं. अन बाई ना आता मोठे झाले तर पाहतही नाही आपल्याला का मामी आली का काही आलं. काहीच नाही. तसेच आहे बाई माईचे पोट्टे वहिनी. काय करावं आता? नाही तेव्हा त्याच्याशी खूप बोलन, नाही त्याच्याशी काहीच नाही बोलणार. अशातलं काम आहे माझ्या पोरायचं सुनायचं. तसेच नाही आहे. तुम्ही हातचे ठेवलेच नाही पोरं ननदबाई. खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही का नाही पोरं हातचे बनवायला पाहिजे होते. सारे पोरं म्हटलं सुनायच्या हातचे होऊन गेले तुमच्या. मग ना पैसा घेणं ना काही घेणं.
मागा बरं त्याला पैसा. कशा कसे होत नाही तुमच्या हातचे ते. बरोबर बोलता वहिनी तुम्ही. थोड्याशा तुम्ही काही आल्याच नाही ह्या काही दिवसात. तुम्ही मला काही सांगितलं असतं तर मला काही ना काही सीख भेटली असते तुमच्यापासून. तुम्ही काही आल्या नाही आणि मला काही सीख भेटली नाही. काही काही गोष्टी मनानच करावं लागते आपल्याला. कसं सांगितलं होतं तुम्हाला मागं का त्या मोठ्या सुनीले धाकात ठेवा. कशी ठेवली होती तुम्ही बरोबर. पोरगं जरी तिकडे राहे पण सून कशी बरोबर तुमच्याच मनानं ऐके. आणि ही आली दुसरी, हिनं तिलाही तिच्यासारखं केलं आणि स्वतःही अलगच बनली. हिला नाही ठेवलं तुम्ही जरासं धाकात. ते नाही राहत कोणाच्या धाकात. तिला तुम्ही काही बी म्हणा हा ते उतरूनच ठेवते कोणाची. ऐकत नाही ते कोणाच्या बापाले. तिच्याही बापाला नाही ऐकत ते. आता तिची माय आली आहे. माय ना ते मस्त खोलीत राहणं आहे आणि खाणं आहे. माय झाले ना आता 8 दिवस इथंच आहे. पाय व मी आली तेव्हापासून तिच्या मायनं तोंड नाही दाखवलं मले. हा का बाई मामी आली का काही आली ना सुनीने सांगितलं तुमच्या का जा का भेटा का काही. तशीच कुठे येते मग येईन बाहेर. मस्त अंदरच राहते. आता आली तर कोणा टाइमात येते फक्त जेवाच्या टाइमात. जेव्हा तुमचे भाऊ राहते का नाही तेव्हा ते मग करते आपली जराशी चापलुशी इनी सोबत. बस मग हे खाऊ का ते खाऊ, हे गाईन बाई ते गाईन बाई तेव्हाच हे करते. नाही तर म्हटलं जराशी येऊन नाही पाहत म्हटलं बाहेर. जराशी आपल्याजवळ बसत नाही. मग तुम्हाला म्हणता नाही येत काय व. झालं म्हणा आता पावन पण 8 दिवस झाले ना. आता किती दिवस राहत असते इन काही इनीच्या घरी राहत असते काय एवढाले दिवस. मग आता तुमचं बोलणं काम नाही काय म्हणू. पोराच्या समोर नाही बोलता येत ना. पोरीला आराम द्यायला आली तिची माय. काही लागलं असं वरलं तर बनवून द्यायला लागते तिले. बघतातच तिला औषधं आहे की नाही तर गरम पाणी करून द्यायला लागते तर काही करून द्यायला लागते म्हणून होईते. तर डॉक्टरनंच सांगितलं असं म्हणून तिची माय आली. कोण दिन मग तिला करून हाती कायले द्यायला लागते. तिला नाही करता येत काय. आता तिथं आली माझ्याजवळ. तिथं उभी राहिली एवढा वेळ बोलली आणि तेवढ्या वेळात जरासं गॅसवर गरम पाणी करून पेता नाही येत काय तिले. काही बी बहाणे आहे हे सारे. तिनंच म्हटलं असं काही डॉक्टरनं नाही म्हटलं. तुम्ही पाहायला गेल्या होत्या का डॉक्टरले. नाही मी कायले पाहायला गेली. त्या दिवशी तिची तब्येत जास्त झाली होती की नाही खराब. चक्कर येऊन पडली होती तर म्हणून मग यानं नेलं दवाखान्यात तिले. तेव्हा म्हटलं म्हणते बा डॉक्टरनं असे ते दोघे जण म्हणते. मामी भल्या पटून राहिला आहे आता पहिले. कायच्यासाठी व्हायचं कायची लाडी गोड चालू आहे तर. सिंधू सिंधू. हे पा जरासं इकडे तिकडे गेलं का बातच तुमचे भाऊ आवाज देते. आपण तोंडासमोर नसलं त्याच्या का त्याला गमतच नाही बाई. सांगा आता म्हातारपणही आलं बरं तरी त्याले मी त्याच्या तोंडाजवळ पाहिजेच. असं काम झालं आहे आमच्या इथं. आता काय करता बाई. म्हणते माणूस तर करायच लागते आपल्याला. जा ना बहिणी तुम्हाला आवाज देते तर जा. ते म्हटले ते गोष्ट याद ठेवा ना. मग मी मागितलं तुम्हाला दवाईसाठी तर देता ना. मग ते असं करा ना तुम्ही कुठं जाणार आले. ते दवाईची हे देऊन द्या मला पर्ची. ते मी घेऊन पाठवून देतो पोराले. आता राजेश आहे सुमित आहे कोणी बी एखादा कोणाच्याही सोबत कोणी देते आणून. गाड्या आहे पोराजवळ तर पटकन आणून देते. नाही ते कसं शिशीस आहे ना ते. तशीच मी जाईन ना आणाले बाजारात. मी जाईन ना घेऊन येईन. काय लिहा पोरायला फालतू तरच देत बसता. जराशे हातपाय मोकळे होते माय आणि जरासं पाय नाही होते. बरं ठीक आहे मी येतो पैसे घेऊन. तुम्ही चला खोलीत आणून देतो तुम्हाला. काय चला ते बाई कायचे पैसे होय. कोणाला द्यायला लागते पैसे. त्या मामीले पाहिजे म्हणते 500 रुपये. असं तर द्या म्हणे माझ्याजवळ नाही आहे म्हणे. चिल्लर नाही म्हणे माझ्याजवळ. अशा म्हणे का आता बाई 500 रुपये पाहिजे म्हणता आणि चिल्लर नाही आहे म्हणता. 500च्या वर तर कोणती नोट आहे मग अजून. चिल्लर नाही तर 500ची तर असेल ना त्याच्याजवळ. आता मी 500ची दान देईल. नाही हो मग मी 500ची कायले देत तिले. चिल्लर देईन ना. तिला असं वाटत असेल का बाय 500ची नोट कायले मोड बसावा म्हणून ती मला मागून राहिली होती. आता बाई संध्याकाळसाठी पनीर आणलेलं पूर्ण खर्च केलं म्हटलं मामीनं. आता भाजी कायची करावं संध्याकाळी. मामाजी बोलत नाही का मग अजून. दुसरं काही नाही का घरात भाजीले. मग दुसरं काही करून घ्यायचं आजच्या दिवस. आणि उद्या नाही असं करणं नाही तर. आता कोण आहे घरी सुमित आहे ना. सुमित आला आता. त्याला जरा सावध दे. त्याला म्हणा पनीर घेऊन ये ना अर्धा किलो. म्हणजे कसं आहे ते बाबाला माहीत नाही पडत आणि आपली हे आहे थोडीशी. वैशाली वहिनी मोहिनी वहिनी नाही आहे खोलीत आणि दादाही नाही आहे. कुठे गेले दोघं जण. काही दवाखान्यात गेले काय. नाही ते मोहिनी माया खोलीत झोपली आहे. ते फालतू म्हणे एसी म्हणे 2 इकडचे चालू राहते म्हणे. तर ते माया खोलीत येऊन झोपते ना दुपारची. ते तिकडे येऊन झोपली आणि बाप्पू जे गेले असं कुठं बाहेर. त्यानं नाही सांगितलं काही. असं तेच तर म्हणून मी खोलीत जाऊन पाहिलं दरवाजा उघडाच होता. तर मग मी म्हटलं कुठं गेले कडे म्हटलं दोघे जण. म्हणून मग मी इकडे आलो विचारासाठी कुठं गेला म्हणून दादा. मला त्याच्यासोबत काम होतं ना आता म्हणून. अरे सुमित तू तिकडे चालला काय बाजाराकडे चालला काय. ते डेरीगिरी आहे तिकडे जातं काय. सध्या जात नाही आहे पण मनशील तर जातो. काही काम असेल तर काही करून देतो काम. अरे मी काय म्हणतो पनीर घेऊन यायचं बरं अर्धा किलो पनीर घेऊन यायचं. चांगलं आणजो ताजंवालं. आणि अर्धाच किलो आणजो जास्त आणू नको. आई मग 2-3 दिवस तिकडे जाणं होत नाही. पाहिजे असेल तर अजून काही सांगून दे सामान. मग काही आणणं होत नाही. वहिनी काय आणायला लागते मग अजून सांगून दे. मग भाजीला हायनी करता ना तर सांगून दे. मग काय आणायला लागतं घेऊन येतो मग तिकडून. बापूजी तुम्ही कधी भाजीपाला घेऊन यायचा. शेंगा भेंड्या कारले आणजा अर्धा किलो. आणि पालक मेथी संभार सगळं आणजा जे असन ते. बापूजी काय म्हणत होते तुम्ही.
मी खोलीत होती नाही, पण तुम्ही मला आवाज देऊन राहिले होते. मला आवाज आला, मी ताईच्या खोलीत होती झोपली. तर काय म्हणत होते? काही नाही वहिनी, राजेश दादा कुठं गेला म्हटलं, त्याच्यासोबत काम होतं. ते गेले त्यांच्या मित्राचा साक्षगंध आहे म्हणे बाज, तर तिकडे गेले आहे ते. म्हणून मग लय वेळचे गेले. हो काय, म्हणूनच मी म्हटलं का दादा गेला कुठं, कारण आज ऑफिस आहे नाही. मग दादा कुठं गेला म्हटलं. हा म्हणूनच गेले ते, रविवार आहे म्हणे तर जातो म्हणे. मी म्हटलं ठीक आहे, जा म्हटलं. चालले जा म्हटलं, तशी कुठे जात नाही म्हटलं तुम्ही, सुट्ट्या भेटत नाही तर आता चालले जा म्हटलं तुम्ही. म्हणून मग ते गेले. मला म्हणे चाल म्हणे, पण मी म्हटलं नाही, मी नाही येत म्हटलं. मला कसं ते उन्हीचं आणि हे दगदगीचं सहनच होत नाही, तर नाही येत म्हटलं मी. आणि मोहिनी, तू आई तू आई कुठे आहे मग? तू होती हिच्या खोलीत, पण मग तू आई कुठे झोपली आहे? मग याई ते तिथंच आहे, एका खोलीतच एसी ठेवून ना. ताईचा बेड तसाही लय मोठा आहे. मग आम्ही ताई, मी, माझी आई मस्त आम्ही गोष्टी करत होतो, लेटलो होतो तिथं. झालं समजा आईला आता 8 दिवस नाही. ते बाबा काही वाटगीत नाही पाहत काय? ते बाबाची भाकर पाण्याची सोय घे लागते व. झालं ना आता बाई, झाले 8 दिवस. माझी आई काही इथं सुख भोगायला नाही आली काही. माझी आई मला करायला आली. तुम्हाला माहित नाही काय, मला तकलीफ होते पहिलेच. मग मला हातपाय दाबून द्यायला लागते. मला काय म्हणते, डोकं दुखते बघतात ते करून द्यायला लागते. हे सगळं डॉक्टरने सांगितलंय म्हटलं, म्हणून करून राहिलं. तर मी काय माझ्या आईची सेवा करून घेतली असती काय? वक्तातच गरम पाणी करून द्यायला लागते औषधसाठी काही पण. तर मग त्याच्यासाठी थांबली माझी आई. मॅच म्हटलं थांब म्हटलं. अशी कोणती बिमारी झाली आहे तुले? हातपाय दाबा लागते, असं करायला लागते, तसं करायला लागते. आम्हाला नाही झालं असं एवढ्या लेकरं होऊन. ते काय म्हणते, पहिलंच होते एवढा त्रास आहे का तुले? आता बाई, प्रत्येकाचं शरीर वेगळं असते. सारखे सारखेच असते का सगळ्या लोकांचं शरीर? हा, कोणाचं कसं कोणाचं कसं, कोणाचं नाजूक असते होती, कोणाचं कसं असते. मग काय त्याच्यात काही असंच आहे का याले कोण असं त्याले कोण तसं सगळ्याला सारखं असते काय? आतापर्यंत नाही म्हटलं वैशाली ताई. आता बाई ना, हे मामी येतच म्हटलं. हे मामीनं म्हटलं असं ना का येईन आहे इथं, तर बोलत नाही, चालत नाही, येत नाही, जात नाही, काय करणे याच्यासोबत बोलून. मॅच म्हटलं माझ्या आईने, भैया येत होती म्हटलं, काही नको जाऊ सारख्या सुद्धा की हे नाही म्हटलं त्या बाया म्हटलं. फालतू म्हटलं, काहीचं काही डोक्यात भरते म्हटलं, काही बोलू नको म्हटलं. निघूच नाही दिलं मी तिला खोलीच्या बाहेर. नाही तर तुम्हाला तर माहित आहे ह्या गोष्ट कोणासोबत बोलते ते. हे कसं आहे मोहिनी, आपण बोलतो काही, हे लोक बोलते काही, राईचा पहाड बनवून टाकते म्हटलं फालतू आपल्या साध्या सुद्धा बोलण्याचा. वहिनी, तुम्हाला असं म्हटलं की नाही तू आई किती दिवस राहते, तेव्हा तुम्ही म्हणा लागत होतं का मामी किती दिवस राहते म्हणा आता म्हणा. त्याचं काय आहे, त्या कोणत्या त्याच्या पोरीचं करायला आल्या इथं, त्याचं कोणतं काम होतं इथं आता. मामा मामी दोघं येऊन बसले आणि नेहमीचे ते वहिनी आम्ही लहानपणापासून पाहून राहिलो. आणि हे आले का घरात काहीच ठेवत नाही. आमचं राहते की नाही खायचं, आम्ही लहान होतो आमच्यासाठी आले ना बाबा काही, ते खाऊन घे म्हटलं हे मामा मामी, आमच्यासाठी ते नाही ठेवी, मग आम्ही लढत राहू. नाही असं जर चालू राहिलं तर मी नाही करू देत. हा हा, मी बोलल्याशिवाय राहतच नाही, म्हणतोच मग मी तोंडावर डायरेक्ट. म्हटलं तरी चालते मला, खराब कोण. कोणीच नाही म्हणणार वहिनी तुम्हाला, आईशिवाय. आईच्या यानं तर चालवच लागते त्याची, नाही तर काहीले चालवली असती. बाबालाही नाही आवडत ते लोक. आले म्हणजे कधी सप्पा जात नाही. बरं राहते तर राहते, चला राहा बा, राहा 2 टाइम खा. पण नाही, घरात जे असलं ना ते तर खातेच खाते, बनवूनही खाऊन घेते म्हटलं. बाबा, आई कुठे गेली? असं तिकडे स्वयंपाक घरात. काहून काय म्हणता आईले, आईसोबत कोणतं काम पडलं तुला आता? बाबा मी काय म्हणतो, मी त्या आईनं सांगितलं ना मावशीनं त्या दिवशी, ते पोरकं तयार आहे लग्नाला त्या पोरासोबत. हा, काय बोलतो, आतापर्यंत तुला ते सर्व्हिसवाले पोरं पसंत नाही आले, आणि आता तू धंदेवालाच पोरगा पसंत आला का तुले? काहून नोकरीवाला पाहिजे नाही म्हणतं काय? बाबा काय करता तू नोकरीवाला पोरगा? कुठं जाणं नाही, येणं नाही, सुट्ट्या भेटत नाही त्याले. मला पाहिजे फिरायले, मायाकून नाही होत ते. आणि धंदेवालाही असला तर त्याला कसं आहे, त्याचा तो स्वतःच्या याचा मालक राहते तो. त्याला जेव्हा वाटलं तेव्हा तो कुठं जाऊ शकते, येऊ शकते, बायकोले कुठं नेऊ शकते. म्हणून माझं म्हणणं असं आहे का मला धंदेवाल्यासोबतच लग्न करायचं आहे. आणि बाबा दुसरी गोष्ट, मला नोकरी करू दिली पाहिजे त्यानं, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे ना, तर त्याला विचारून घेता येते आल्या आल्यावर. अशी अशी अट आहे बा पोरीची, मान्य आहे का तुला? पाय आणि आजकाल कोणतीही अट असली पोरीची तरी मान्य करून घेते पोरकं, कारण का पोरीच नाही भेटून राहिल्या, काय करणार. ते मावशीला सांगे गोष्ट, मग काय करावं, बोलावं का ती पाहुणे मग आता उद्या गिद्या? बोलाव ना बाबा, उद्या बोलावलं चालते. ठीक आहे, सांगतो त्या मावशीला फोन करून दे म्हणून ते या बा म्हणून. आणि आले म्हणजे मग फक्त तू तयारीत राहायचं बा, नाही तर मग बस बघतातच काही करशील. नाही बाबा, आता नाही करत पहिल्यासारखं. आता मी येईन म्हटलं, समोर येईन, बोलन चालन, सगळं खरं सांगन. ठीक आहे ना, ठीक आहे ठीक आहे. काऊ ताटवाडू काय, स्वयंपाक झालाय? अरे पहिले हे काय म्हणते पोरगी, हे तर ऐक पहिले. हा, बोल बेटी ना, आईसमोर बोलत आहे. तुम्हीच सांगा ना बाबा आईले, काऊ काय झालं? काही नाही, ते म्हणते मी लग्नाला तयार आहे म्हणते, तर बोलावा म्हणते ते पाहुणे. मावशींनी सांगितलं का तिच्या धंदे पाणी आहे म्हणून, पोराचं धंदा करते म्हणून, कोणता कायचा करते तर तो पोरगा पसंत आहे म्हणते इले. पसंत आहे म्हणते काय? न पाहताच पोरगं कसं आहे काय आहे? नाही पाहिल्यावरच पसंत आहे काय? अरे हिच्यावर काही भरोसा करू नका तुम्ही, आपल्याला तोंडावर पाडन ते. ते काय म्हणते, पाहुणे बोलावायला लावून आपण बोलावं, आणि ते काही बोलून अजून त्याच्यासोबत तिकडे जाऊन. तर तिला बोलूच काय द्यायचं पाहुणे सोबत, बोलूच नाही द्यायचं ना. हाव म्हणायला लावायचं इकडे, हाव म्हण, त्या जसं म्हटलं होतं तशी बोला त्या. बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी म्हटलं ना तुम्हाला हो म्हणून, तर होच म्हणून. तुमची इच्छा नसेल का एकट्यात जाऊन बोलाव, तर मी बोलणारही नाही म्हटलं पोरासोबत. ऐकलं तर काय म्हटलं तिनं तर सांगा तर त्या बहिणीले बोलावून घे म्हणा त्या पाहुणीले.
तिच्या तर नात्यातलेच आहे म्हणते ना, तर बोलावून घे म्हणा. दाखवून देऊ पोरगी, काय हरकत आहे. हरकत काहीच नाही आहे. नाही तर का आपल्याला का पोरगी घरी ठेवायची आहे का आपल्या? पण आपलं म्हणणं असं आहे का पोरीनं आपलं वक्तात नाही पचका केला पाहिजे. नाही करत बाई, आता नाही करत. आता मी खरोखर मनापासून तयार आहे म्हटलं. ठीक आहे ना, मग सांगतो ना मी तिले का बोलावून घे म्हणून. सविताला सांगतो. असं आहे, आता करतो तर म्हणते बाई पोरगी लग्न, पण समोर अजून काय करते ना काही नाही. हे पाहासाठी आता तुम्ही पहा व्हिडिओ. उद्या पाहुणे येते तर पाहुणे आल्यावर काय होते, काय घडते, काय नाही, तर भेटू मग आपण उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.